Subject English, Class 9th, presented by Sayyid Ma'am and Mr. Feroz Sir. Let's learn the poem. Walk a Little Slower is the title of the poem. In this poem, a child is talking to its father. This poem tells an importance of father. There are two important roles in this poem, child and its father. Here, the child is talking to its father. Suppose you are this child, then let's see what are you talking to your father. विद्यार्थी मित्रांनो, वॉक अ लिटल स्लोअर या कवितेमध्ये दोन महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत. एक म्हणजे तुमचे वडील किंवा बाबा आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः. तर चला मग तुम्ही तुमच्या वडिलांना विनंती करतायत आणि ती विनंती कशासाठी करताय ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात. फर्स्ट स्टांजा I am going to read. Walk a little slower, Daddy, said a little child to small. I am following in your footsteps and I don't want to fall. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पहिल्या कवितेच्या स्टांजानुसार मुलगा आणि त्याच्या वडिलांची ही कविता आहे. या कवितेतला मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतो की प्लीज बाबा थोडे सावकाश चाला, कारण मला तुमचे अनुकरण करायचे आहे. अनुकरण म्हणजे जसे त्याचे बाबा करतात तसे त्या मुलाला बनायचं आहे. आणि पुढे तो म्हणतो तुमची स्पीड जास्त असल्यामुळे मला तुमचे अनुकरण करणे अवघड जात आहे व खाली पडण्याची सुद्धा भीती वाटत आहे. म्हणून माझे प्रिय बाबा प्लीज प्लीज सावकाश चला, मला तुमच्यासारखं यशस्वी बनायचं आहे आणि अपयशी होण्याची भीतीसुद्धा मला वाटत आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की सावकाश चला. ठीक आहे, पहिला स्टांजा तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट, second stanza I am going to read. So listen it carefully. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Friends, in the next stanza, the little child requests to his father that please Papa, once again he requests, okay? Please Papa, walk a little slower because of your speed. Because of your speed, sometimes your steps are very fast and sometimes it's difficult to see your footstep. It means father's actions are too fast, that's why child is confused and fixed in many problems. The child needs his father's help because the father is leading him and he is the role model of the child. The child wants to become successful like his successful father. ओके, दुसऱ्या स्टांजाचा जर अर्थ बघायचा म्हटला तर दुसऱ्या स्टांजामध्ये मुलगा आपल्या वडिलांना परत परत विनंती करतो की प्लीज पापा सावकाश चला, कारण तुमच्या स्पीडमुळे तुम्ही इतके पुढे जाता की मला तुमची पाऊलेसुद्धा दिसत नाहीत. म्हणजेच तुमची वागणूक विचार मला समजून अनुकरण करायला वेळ लागतो. म्हणून तुम्ही सावकाश चला, कारण तुम्ही माझे आदर्श आहात. मला तुमच्यासारखंच बनायचं आहे. मला तुमचे वर्तणूक वागणूक विचार यांचे अनुकरण करायचे आहे. त्यासाठी मी तुम्ही जेथे जाताल तोच मार्ग निवडला आहे व तुमच्या पाठीमागे येत आहे. म्हणून बाबा मी विनंती करतो की माझ्यासाठी तुम्ही सावकाश चला. ओके, लेट्स माय डिअर फ्रेंड्स, we are going to learn third stanza. So listen it carefully. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Okay, according to the third stanza, the child adds that when it grown up, like he looks same like his father.
When the little child become father in future, same routine continue that his child also follow the footstep. Friends, it means the chain of relationship is very important, that each child to its father and then child became father. ओके, म्हणजेच पुढे मुलगा म्हणतो की तो ज्यावेळेस मोठा होईल, ग्रोनअपमध्ये जाईल, त्यावेळेस वडिलांसारखा दिसेल आणि भविष्यात ज्यावेळेस तो लहान मुलगा वडील होईल त्यावेळेस त्याचा मुलगा देखील आपल्या वडिलांचे अनुकरण करेल. ठीक आहे. थर्ड स्टांजा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस लहान मुलगा मोठा होऊन वडील होतो त्यावेळेस त्याचा लहान बेबी देखील जसं तुम्ही तुमच्या वडिलांना रिक्वेस्ट करताय तसं तो देखील आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करेल की प्लीज बाबा थोडे सावकाश चला, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. म्हणजे सेम चेन या ठिकाणी कंटिन्यू होत आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुल आणि ट्रू बनणं गरजेचं आहे. चला, लास्ट स्टांजा वी आर गोइंग टू लर्न. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. And the last stanza, the child requests again and again to his father that, please, Papa, walk slow down, because the way where you are walking is true way. And this true way is very important for me and my child in future. So now he must understand his father's action better. ओके, शेवटच्या स्टांजामध्ये मुलगा परत आपल्या वडिलांना विनंती करून सांगतो की माझे प्रिय बाबा, प्लीज प्लीज सावकाश चला, कारण तुम्ही ज्या मार्गावरून जात आहात तोच मार्ग मला व माझ्या लहान बाळासाठी इन फ्युचरमध्ये दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आत्ता जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावरतीच मी सक्सेसफुल बनेन, करेक्ट बनेन आणि ऑबिडियंट बनेन. आणि मी जर करेक्ट असेल तर डेफिनेटली भविष्यामध्ये माझा मुलगा मला अनुकरण करेल आणि तोसुद्धा सक्सेसफुल आणि ऑलवेज ट्रू बनेल. म्हणून बाबा मला फक्त आणि फक्त ट्रूच पाहिजे. म्हणून तो फोकस करतो आहे बघा शेवटच्या लाईनमध्ये की आय मस्ट फॉलो यू. अँड सेकंड लाईनमध्ये तो सांगतो आहे की त्यावेळेस मला कळायला पाहिजे की आय वॉज ट्रू इन द पास्ट ओनली बिकॉज ऑफ यू. भूतकाळामध्ये ज्यावेळेस मी वळून बघेल त्यावेळेस मला तिथं मी बरोबरच पाहिजे, कारण मी माझ्या वडिलांना फॉलो केलेला आहे. माझे वडील अगदी बरोबर आहेत, ते कधीच चुकत नाहीत, ते यशस्वी आहेत. तर डेफिनेटली मी सुद्धा यशस्वीच असेन आणि भविष्यामध्ये माझा मुलगासुद्धा यशस्वी होईल असं मला वाटतं. म्हणून बाबा आत्ताच तुम्ही सावकाश चला अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. आय होप की तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून 9वीची पहिली कविता वॉक अ लिटल स्लोअर ही समजली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. या कवितेवरती डिपेंड